धन्यवाद। मी एक सर्वसामान्य महिला आहे साहेब, शेतकरी वर्गातली। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, जर तुमच्या फॉरेस्ट मध्ये जर मी कोयता घेऊन झाडं तोडायला जर गेले तर तुम्हाला एका मिनिटात माहित होतं साहेब। मग आमची मुलं ज्यावेळेस वाघ बिबट्या एवढा तोडतो तुम्हाला माहित होत नाही, याचं मला वेगळं काहीतरी एक वेगळं दुःख वाटतंय। मग मला असं म्हणायचंय की तुमच्या फॉरेस्ट मध्ये जर मी येऊन झाडं तोडली तर माझ्यावर गुन्हा दाखल होणार, आरोपी कोण होणार? मी होणार। आणि जर समजा मी तुमच्या फॉरेस्ट मधून मोडून काढला, रात्रीचे 12 वाजता काढला तरी तुम्हाला माहित होतं साहेब। समजा मी ऐकते अशा गोष्टी, मग जर आमची मुलं दिवसा ढवळून येतात तरी तुम्हाला माहित होत नाही, हे मला विशेष वाटतंय असं मला म्हणायचंय। आणि त्याचबरोबर मला हे पण म्हणायचंय साहेब की बिबट्या हा तुमचा प्राणी आहे, कारण आम्ही त्याला काहीच करू शकत नाही। जसं जनावरही आमचे आहेत तसा बिबट्या हा तुमचा प्राणी आहे। तो जंगलातला प्राणी आहे, तो जंगलातच घेऊन जा, तो इथे शेतामध्ये काहीच उपयोगाचा नाहीये। आणि अजून एक मला म्हणायचंय साहेब की जर माझा मुलगा समजा 17 वर्षाचा असेल, 15 वर्षाचा असेल, तो जर रस्त्याने गाडी चालवत असेल, ऍक्सिडेंट जर झालाच तर आरोप कोणावर सिद्ध होतो? त्याच्या वडिलांवर होतो, मुलावर होत नाही। का होत नाही? कारण त्याचं पालकत्व दिलेलं असतं, कायद्याने काहीतरी नियम बनवलेले आहेत की त्या मुलाचा पालकत्व त्याच्या वडिलांनी करायचं असतं। ऍक्सिडेंट जरी मुलाकडून झाला तरी पालकत्व वडिलांना दिलेलं आहे, त्यामुळं गुन्हा हा मुलावर दाखल होतो, वडिलांवर दाखल होतो। मग आता जर बिबट्याने आमची माणसं जर एवढ्यांवर जर हल्ले केले असतील, एवढे जर मारले असतील, एवढे जर बळी घेतले असतील, तर साहेब आरोप कोणावर आहे? आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांवर का बरं गुन्हे दाखल केले? आमची काय चूक? आम्ही न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलो, कोणीच आमच्याकडे डोकूनही बघत नव्हतं। ज्यावेळेस आमच्या आजीवर हल्ला झाला त्यावेळेस आम्ही दिवसभर तिथं पंचतळेवर रास्ता रोको आंदोलन केलं, मग कोण आलं आमच्याकडे पाहायला? मग जर योग्य वेळी जर योग्य जे शासनाने जे दिलेले आहे, खाते निर्माण केलेले आहेत, त्यांनी जर योग्य वेळी आम्हाला जर योग्य दिशा दाखवली, योग्य वेळी जर योग्य निर्णय सांगितला, तर आम्ही कशाला आंदोलन करू सर? आम्हाला आंदोलन करण्याची गरजच काय? 2-2 दिवस आंदोलन केली आणि वरती आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले। आमची चूक काय? मला फक्त एकच म्हणायचं, याच्यात आरोपी कोणी एवढंच मला सांगा। मी जसं ऍक्सिडेंटचा विषय सांगितला तसं कायद्याने काही गोष्टी दिलेल्या आहेत ना सगळ्यांना। जसं मुलाकडून ऍक्सिडेंट झाला तर पालकावर गुन्हा दाखल होतो, मग आता इथं कोणावर गुन्हा दाखल करायचा? आमच्यावर? आम्ही न्याय मागितलं म्हणून आम्ही रस्त्यावर कशासाठी उतरलो साहेब? ही 3 महिन्याची मुलगी घेऊन त्या शिवण्याची मम्मी भर पावसात बसली होती, कशासाठी? तर माझ्या मुलीला न्याय मिळावा। ह्या रोहनचे वडील आज 10 दिवस झाले डाय मोगलून रडतात माझ्या मुलाला न्याय दे म्हणून। त्यांची फक्त एवढीच अपेक्षा की इथून पुढे दुसरं कोणा रोहनवर अशी वेळ येऊ नये म्हणून ते अशी मागणी करतात, बाकी काहीच नाही हो आमचं। आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची एवढी काय चुकी म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करता? म्हणजे भविष्यात जर सर्वसामान्य शेतकऱ्याला काही जर अडचण आली तर आम्ही रस्त्यावर उतरायचंच नाही का? म्हणजे आंदोलन करायचीच नाही का? आम्हाला मार्ग काय सांगा ना तुम्ही। मग जर तुम्हाला अशी खाती निर्माण करून दिलेली आहेत, तुम्ही जर वेळच्या वेळी जागेवर जर उपस्थित राहिली तर आम्हाला आंदोलन करण्याची वेळच काय? मग कायदे जर समोरच्या माणसांसाठी असतात तर आमच्यासाठी कायदा कुठे? मग जर माझ्या मुलाकडून ऍक्सिडेंट झाला तर त्याच्या वडिलांवर आरोप होऊ शकतो, तर जर तुमच्या बिबट्याने जर आमच्या मुलांवर हल्ले केले, त्यांना मारले, कुठे कायदा? आमच्यासाठी कायदा नाहीये का? मग 2-2 दिवस आंदोलन करण्याची गरज नाही ना लागणार सर आम्हाला। मला फक्त एवढंच म्हणायचंय की हा बिबट्या त्याने आमचा श्वास पूर्णपणे बंद केलेला आहे। अंगणात उभं राहणं सुद्धा आमच्यासाठी अवघड झाले। आम्ही एक शेतकरी आहोत, सर्वसामान्य शेतकरी। शेतात जर काम नाही केलं तर करायचं काय? आता इथून पुढे शेतातलीच काम आलेली आहे। बरं, ऊसाच्या कडेला कांदे लागवडी करायच्या, कांदे लागवड उभं राहून कशी करायची? खुरपणी करायची, खुरपणी उभे राहून करायची का? बरं, एकाला 2 माणसं न्यायची। रोहनचे वडील समोर आहेत, हे एकाला 2 जण गेले होते सर गवत तोडायला, यांच्या समोर बिबट्याने हल्ला केला, यांच्या समोर मुलाचा मान धरली त्या बिबट्याने। त्यांना तुम्ही विचारलं नाही मगाशी? त्यांच्या समोर मान धरली आणि 2 वेळा हिसके दिले, त्या मुलाचे डोळे पांढरे झाले, 2 वेळा त्याच्या तोंडातून रक्ताच्या गुळण्या बाहेर आल्या आणि त्यांच्या समोर त्या मुलाचा जीव गेला। त्यांच्या जीवाला काय वाटत असेल सांगा बरं तुम्ही? मग अशी घटना परत घडू नये म्हणून आम्ही आंदोलन केलं। आमची चूक काय याच्यात सांगा ना मला तुम्ही? आमची चूक होती का काही? मग हे का भविष्यात जर सर्वसामान्य शेतकऱ्याला जर काही जर न्याय मागण्यासाठी काहीच करायचं नाही म्हटल्यावर कसं काय जमणार? तुम्हीच सांगा साहेब, माझं एवढंच म्हणणं आहे।